मूकबधीर असल्याचा बनाव करून घरात शिरून चोरी करणाऱ्या चोरांच्या आंतरराज्य टोळीला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीतील सदस्य मूळचे तमिळनाडूचे रहिवासी असून ते चोरीचा माल चेन्नईला विकायचे। चंद्रपूर शहरातील समाधी वॉर्ड परिसरातील एका घरात काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी 4 आंतरराज्यीय चोरट्यांना अटक केली आहे। तक्रार मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला। यावेळी काही व्यक्ती मूकबधीर असल्याचं सांगून बनावट प्रमाणपत्र दाखवून लोकांच्या घरी जात होते आणि संधी मिळताच मौल्यवान वस्तू चोरून पसार होत असल्याचं समोर आलं। शहर पोलिसांनी बल्लारपूरमधून 4ही चोरट्यांना अटक केली। तमिळनाडूचे रहिवासी असलेले हे चोरटे चोरी केलेली मालमत्ता चेन्नईमध्ये विकायचे। शहर पोलिसांनी या चोरीचा तपास तातडीनं करत अवघ्या काही तासातच आरोपींना अटक केली। या चोरीत आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे। स्वतः एक मूकबधीरचं सर्टिफिकेट स्वतःजवळ ठेवतात। एखाद्याच्या घरी जाणे, त्यांनी काही विचारपूस केल्यानंतर त्यांना ते सर्टिफिकेट दाखवतील, त्या घराची रेखी करणे आणि त्या घरात असलेला जो ऐवज आहे तो चोरून नेणे, अशा प्रकारचं त्यांचं मोडस आहे। आणि त्यांनी त्या दिवशी सुद्धा तसाच प्रकार केलेला आहे आणि यांना आता ताब्यात घेतलेल्या अटकेची कारवाई केलेली आहे। चंद्रपूर पोलीस पुढील तपास करत आहे। त्याच्यामध्ये आणखी काही मुद्देमाल किंवा इतर काही गुन्ह्याचा उहापोह सुद्धा होण्याची शक्यता आहे।